हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बनवणार आहोत आपण मस्तपैकी चटपटीत असं चना मसाला भाजी. असं एक वाटण करून घेऊया त्याच्यासाठी. म्हणजे ते वाटण आपण तुम्ही भाजीत कोणत्याही टाकू शकता. तर इथे मी बघा एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून तुम्ही पाहिजे तर बारीक चिरून पण टाकू शकता. आणि याला आपण असं 2-3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. हे वाटण तुम्ही कशात पण चिकन, मटण वगैरे किंवा बाकी कोणत्या कडधान्यांच्या भाज्या याच्यामध्ये पण टाकू शकता. इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि ते आपण 1 मिनिट ते शिजवून घेणार आहेत. आपण हे शिजवलेलं वाटण फ्रीजमध्ये तुम्ही 2-3 दिवस आरामशीर टिकू शकतं. इथे मी ओलं खोबरं टाकलेलं आहे. तुम्ही थोडं सुकं खोबरं पण याच्यामध्ये टाकू शकता. 1 वाटी ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि याला पण आपण मस्त ब्राऊन होईपर्यंत थोडं भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं पण याच्यामध्ये ॲड करू शकता. तर बघा किती मस्त कलर आलेला आहे. ओलं खोबरं आहे त्याच्यामुळे हे 2-3 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकू शकते. सुकं खोबरं टाकलं तर तुम्ही 5-6 दिवस नक्की टिकेल. तर इथे मी 2 ते दीड चमचा याच्यामध्ये धने टाकलेले आहेत. तर काळी मिरी टाकलेली आहे, 2-3 लवंग टाकलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. गरम मसाले तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील. आणि इथे आलं तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि हे सर्व परत आपण 1 मिनिट अजून भाजून घेणार आहोत. आणि हा भाजलेला मसाला मस्तपैकी आपण थंड करून नंतर याचं वाटण करून घेणार आहोत. तर बघा मस्त आपल्याला भाजून झालेला, याला थंड करून घेणार आहे मी. आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून याच्यामध्ये अशी पेस्ट करून घेईन. तर हे ओलं खोबरं असल्यामुळे थोडं जास्त दिवस टिकत नाही, तरी 3-4 दिवस फ्रीजमध्ये टिकू शकतं. तुम्ही अंडा करी, चिकन करी वगैरे याच्यासाठी किंवा कोणत्याही भाज्यासाठी वापरू शकता. तर इथे मी आता बघा मातीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि ते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचं असं टाकणार आहे. तर इथे 1 चमचा मोहरी टाकले आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण. बघा मोहरी आणि हिंग चिरून तडतडलं तर त्याच्यामध्ये 1 कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे. याचा गॅस जास्त मोठा करू नका, म्हणजे मीडियम गॅसवरच आपण मस्त भाजी शिजवून घेणार आहोत. इथे बघा मस्त आपला फोडणी पूर्ण शिजवून देऊया आपण. ते बघा आता मस्त लालसर असा कांदा झालेला आहे आपला 2-3 मिनिटानंतर. अशा मातीच्या भांड्यामध्ये आपण जेवण केल्यानंतर मस्त टेस्टी पण लागतं आणि ते जास्त वेळ गरम पण राहतं आणि लवकर पण शिजतं. इथे बघा मी हिंग टाकले चिमूटभर, अर्धा चमचा हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. आणि बघा 1 मिनिट आपण याला शिजवून फक्त मिक्स करून घेणार आणि तिथे मी चणे आणि वांगा आणि बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा टोमॅटो पण टाकलेला आहे. तर हे सर्व मिश्रण मी याच्यामध्ये टाकलेलं. तुम्ही फक्त नुसते चणे पण करू शकता किंवा बटाटा आणि चणे हे पण करू शकता. पण आमच्याकडे भाज्या अशा खाल्ल्या जातात म्हणून मी तसं टाकलं. इथे बघा 1 मिनिट मी झाकण ठेवून फक्त त्याला मिक्स करून घेतलं होतं आणि वरती पाणी ठेवून दिलं होतं 1 मिनिटासाठी. कारण आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार. गरम पाणी ॲड केल्यामुळे भाज्या लवकर शिजायला आपल्याला तयार होतात. जे आपण वाटण केलं होतं ते वाटण मी इथे 2 चमचे याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये आता ते मिक्स करून घेते. अशा पद्धतीने वाटण केल्यानंतर म्हणजे टिकतं पण आणि भाज्या पण मस्त होतात. तर इथे बघा मी गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण आता हे चणे मस्तपैकी शिजवून घेणार आहेत. मी यांना कुकरमध्ये वगैरे पहिले शिजवलेले नाही आहेत, याच्यामध्येच मी शिजवणार आहे. तर आपण कुकरमध्ये वगैरे शिजवल्यानंतर जास्त ते शिजतात चांगले, पण थोडी पचायला वगैरे जड जातात म्हणून असे शिजवून घेणार आहे. तर इथे बघा मी 5 मिनिटं झाकण देऊन ठेवलं होतं आणि 5 मिनिटात परत याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे. हे गरम पाणी ॲड केल्यामुळे तुम्ही चणे वगैरे शिजायला तुमची पटकन मदत होते. तर म्हणजे पटकन भाज्या आपल्या रेडी होतात. मग तुम्ही अशा पद्धतीनेच भाज्या रेडी करा. कारण जर आपण कुकरमध्ये वगैरे शिजवल्या तरी त्या पटकन शिजतात, मग पचायला हलक्या नसतात. म्हणून पचायला कधी-कधी जड होतात. तर बघा आता मी परत 10 ते 12 मिनिटं याला परत झाकण देऊन शिजवणार आहे आणि त्याच्यावरती आपण तुम्ही असं पाणी ठेवल्यामुळे कसं भाजी लागत पण नाही आणि जास्त मस्त अशी मंद गॅसवर तुम्ही भाज्या शिजवून घ्या. मातीचा भांडा असल्यामुळे ते जास्त वेळ लागत नाही आणि ते टेस्टी पण आणि हेल्दी पण सगळंच होतं. ते बघा आता इथे जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर थोडं पाणी तुम्ही ठेवू शकता. मी इथे सुकी भाजी करणार आहे म्हणून थोडा वेळ सुकवून घेतलेली. तर बघा अशी एकदम सुकी भाजी मस्त चण्याची तयार झाली आहे.